हॅलो फॅमिली. तर आजच्या मॉर्निंग कुकिंगमध्ये होम कुक म्हणून मी काय काय रेसिपीज बनवणार आहे, चला तर मग पाहूयात. तर इकडे मी पहिल्या घरी आलेली आहे. तर इथे मी रात्रीच कच्चा टोमॅटो वगैरे कट करून ठेवलेला, तर तो इथे आता मी बनवलेला आहे. कच्च्या टोमॅटोची भाजी आणि चपाती. इथून मी आलेली आहे दुसऱ्या कामावरती. तर या कामावरती मला बनवायची आहे भेंडी आणि नाश्त्यासाठी आप्पे बनवायचे आहेत. तर भेंडी वगैरे मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून ठेवलेली होती आणि आप्पेचा बॅटरही बनवून ठेवलेला होता रात्रीच. तर इथं मस्तपैकी अशा प्रकारे मी इथे आप्पे बनवलेले आहेत आणि मसाला भेंडी तसेच नारळाची व्हाईट चटणी बनवलेली आहे आणि चपाती बनवून पटापट इथून मी आता निघालेली आहे पुढच्या कामावरती. यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो नक्की करा. तर इथलं पुढचं काम आता हे माझं फक्त चपातीचं आहे. तर इथे अशा प्रकारे मी चपाती बनवायला घेतलेली आहे पीठ मळून आणि पटापट अशा चपात्या बनवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे काम संपवून मी आता आलेली आहे पुढच्या कामावरती. तर हे काम माझं बॅचलर्सचं आहे. सध्या त्यांची डायटिंग वगैरे चालू आहे, जिम डायटिंगसाठी त्यांचं सर्व, आणि फुल व्हेजिटेरियन असल्यामुळे सर्व व्हेजच खातात. तर खूप साऱ्या भाज्या घालून फक्त थोडासाच राईस घालून असा मी त्यांना व्हेज पुलाव आणि इथं बारीक बारीक असं सॅलेड कट करून ठेवलेलं आहे. हे काम संपवून मी पुढच्या कामावरती आलेली आहे. त्या कामावरती मला बनवायचं आहे घोसाळ्याची सुकी भाजी. तर ती पटापट मी अशी टाकलेली भाजी बनवायला आणि इकडे डाळ राईसचा कुकर लावून पटापट चपाती बनवून घेतली. तर इकडे डाळीमध्ये मी आज चणा डाळीची आमटी बनवलेली आहे आणि चपाती, राईस आणि तसेच घोसाळ्याची भाजी सर्व बनवून मी आता आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इकडे या कामावरती मला आज बनवायचं आहे चपाती, तसेच मिक्स स्प्राऊटचं असं सुक्कं टिफिनसाठी बनवायची आहे सुकी भाजी आणि एक थोडी मटकीची रस्सा भाजी अशी बनवायची आहे. तर इकडे मग पटापट असं तयारीला लागली आणि चपाती बनवून घेतलेली आहे. तर चपाती आणि इकडे टिफिनसाठी असं सुक्का बनवलेला, तो एवढाच बाकी राहिलेला होता कारण टिफिन ऑलरेडी दिलेला पटकन. आणि इकडे मग मस्तपैकी मटकीची अशी मी भाजी बनवून आता आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इकडे हे काम फक्त माझं चपातीचंच आहे. तर इकडे पटापट अशा चपात्या बनवून घेतलेल्या आणि चपातीसोबतच इकडे बाजरीच्या भाकरीही बनवलेल्या आहेत मी आज. तर इकडे चपाती आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी मी बनवलेल्या आहेत. तर आजच्या नाईट कुकिंगमध्ये मी काय काय बनवणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते. आणि आता ही भाकरीचं आणि चपातीचं काम संपवून मी आलेली आहे माझ्या शेवटच्या कामावरती. तर तेही काम माझं फक्त चपातीचं आहे. तर पटापट इथे मस्तपैकी अशा प्रकारे मी चपाती बनवून घेतली आणि निघालेली आहे मी आता घरी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू मग आता संध्याकाळच्या कुकिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.